हॅलो नमस्कार मित्रांनो, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज वेबसाईटवरती केलेला आहे अशांसाठी हा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर पहा मित्रांनो, आता तुमचा अर्ज चुकला असेल तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे। तर तुम्हाला कशा प्रकारे एडिट करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर अधिकारी वर्ग तुमचा अर्ज कशा प्रकारे चेक करताय ते आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन आहेत। तर अधिकारी तुमच्या अर्जामध्ये सर्वात प्रथम काय चेक करतायत तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचा अर्ज परमनंट रिजेक्ट केला तर तुम्हाला परत एडिटचं ऑप्शन मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन आहे प्रोव्हिजनली रिजेक्ट, पिवळ्या कलरमधलं। तर मित्रांनो लक्षात घ्या, प्रोव्हिजनली रिजेक्ट हा ऑप्शन अधिकाऱ्याने सिलेक्ट केला तर तुम्हाला तुमचा अर्ज एडिट करता येणार आहे। तिथे तुम्हाला कारण देण्यात येईल, तुम्हाला ते कारण लक्षात घ्यायचे आणि तुमचा अर्जामध्ये जी त्रुटी असेल तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आणि तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या परत एकदा तुम्हाला सबमिट करता येणार आहे। यानंतर आहे 1 नंबरचं ऑप्शनल प्रोव्हिजनली अप्रूव्ड, म्हणजे तुमचा अर्ज अधिकाऱ्याने सिलेक्ट केला आहे आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे। तुम्हाला तर या योजनेचे 4,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये 100% येणार आहे, त्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे अधिकारी वर्ग आहे तुमच्या अर्जाची छाननी करत आहे। त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळत आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अजिबात चिंता करायची नाही। तुमचा अर्ज जसा चेक होईल त्यानंतर तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहूया आता तुम्हाला तुमचा अर्ज कशा प्रकारे एडिट करायचा आहे। मित्रांनो, तुमचा अर्ज एडिट करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून कॅप्चा टाकायचा आहे, त्यानंतर लॉग इन करायचं आहे। त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यावर गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं ऑप्शन पाहायला मिळेल। तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन मिळालेलं आहे रिसबमिट, म्हणजे तुमचा अर्ज तुम्हाला परत सबमिट करायचा आहे। जे तुमच्या अर्जामध्ये त्रुटी असेल ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, त्यानंतर ते चेक करायचं आहे आणि व्यवस्थित ते परत एकदा अपलोड करायचं आहे किंवा दुरुस्त करायचं आहे। तर इथे पाहू शकता या ठिकाणी या महिलेचं आधार कार्डचे जी काही बाजू आहेत दोन्ही बाजू त्यांनी चुकीचे अपलोड केलेल्या असल्यामुळे तिचा अर्ज हा डिसअप्रूव्ह झाला आहे। तर पाहू शकता इथे कारण देण्यात आलं आहे, तर तिचा अर्ज तिने व्यवस्थित सबमिट केला आहे। त्याच्यानंतर तिचा अर्ज आता आपण रिव्ह्यूमध्ये परत एकदा पाठवलेला आहे। तर पाहू शकता इथं सबमिट केल्यानंतर परत एकदा रिव्ह्यूमध्ये गेला आहे। तर मित्रांनो पाहू शकता। तर मित्रांनो, असा होता महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा, नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओपर्यंत। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। जय शिवराज, जय महाराष्ट्र मित्रांनो।